गेले 40 वर्षे ज्याची प्रतीक्षा सुरू होती, ज्यासाठी लढा सुरू होता, ते मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच अखेर कोल्हापुरात सुरू होत आहे. रविवारी त्याचे थाटात उद्घाटन होत आहे. त्यासाठी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज कोल्हापुरात आगमन झाले. उद्या त्यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन होत आहे. आज सरन्यायाधीश भूषण गवई यांचं कोल्हापुरात विमानतळावर आगमन झालं. त्यावेळी स्वागताला खासदार शाहू महाराज छत्रपती, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्याचे ग्राहक तक्रार निवारण आयुक्तालयाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार विनय कोरे, आमदार अमल माडिक, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह अनेक शासकीय अधिकारी उपस्थित होते. विमानतळावरील स्वागतानंतर सरन्यायाधीशांचा ताफा थेट राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाला भेट देण्यासाठी निघाला. तेथेही अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. उद्या दुपारी 3 वाजता या सर्किट बेंचचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्य व सर्किट बेंचचे न्यायमूर्ती M.J. कर्णिक उपस्थित राहणार आहेत. यामुळं कोल्हापूरकरांची तब्बल 40 वर्षाची मागणी या निमित्तानं पूर्ण होत आहे. यामुळं कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातील नागरिकांचा न्यायदानाच्या प्रक्रियेतील वेळ, पैसा, श्रम हे वाचणार असल्यामुळं एकूणच याची उत्सुकता प्रचंड वाढलेली आहे. धन्यवाद.